त्रिंबक मामा मिलिटरीत असल्यामुळे मामाचा बऱ्यापैकी हातभार आता घरखर्चासाठी लागत होता. अधूनमधून जमेल तशी तो इकडे मनी ऑर्डर पाठवायचा. इकडं खाणारी तोंड जास्त असल्यानं सोपान मामाची कांद्याची हमाली सुरूच होती. मार्चचा उन्हाळा सुरू व्हायच्या बेतात एक दिवस असंच दुपारी वेल्ह्याळ्याचे अशोक आणि सुधाकर भांड निळवंड्याच्या वारे पाहुण्याला घेऊन दोडीला आले. सोपान मामाला पाहिला म्हणूनच ते आले, पण त्यांचं म्हणणं सहज आलो. सुट्टी असल्यामुळं मी त्या दिवशी घरीच होतो. दादानं ते आल्यानंतर मला हळूच बाजूला घेत जा पळत पळत गावात आणि सोपान मामाला बोलून इकडं आण, येताना त्याच्याबरोबर ये सायकलवर मागं बसून, असं म्हणताच मी लगेच गावात पळत जाऊन कांद्याचं मार्केट यार्ड गाठलं. मामा तिथं गोण्याच वाहत होता. मामा चल मळ्यात तुला बघायला पाहुणे आलेत निळवंड्याचे. काम सोडून त्याला लगेच निघता येणार नव्हतं म्हणून जरा वेळ तिथेच गेला. नंतर अंगात सदरा चढवत त्यांनी सायकल काढली. मला मागच्या कॅरियरवर बसवत आम्ही दोघं मळ्यात येऊन पोचलो. घरी आल्यानंतर मामाला नाव गाव विचारून पाहुण्यांनी पोरगा पसंत केला. नंतर 2-4 दिवसात मामा बी पोरीला बघून आला आणि सगळी पटापटी झाली. गावातल्या काशीआईच्या मंदिरातल्या बाळू बामणाला पंचांग घेऊन न मळ्यात बोलवलं. बाळू, पोरापोरीचं पंचांगात सगळं बघून घे, घरात अडचण नको यायला परत पुढं. तसं काय केलं मिस असलं तर लगेच सांग. न लगेच बाळूला बोलतं केलं. खाली पंचांग बघत बोटावर आकडेमोड करत, अंसाबाई काय अडचण नाही, डोळे झाकून पुढच्या तयारीला लागा, सगळे गुण जुळलेत बरोबर. हे ऐकल्यावर ला समाधान वाटलं. सगळ्या गोष्टी जुळल्यामुळे लग्नाला आता कशाला थांबायचं, घ्या तारीख धरून, असं सगळे म्हणायला लागले. आणि 8 मे 1989 सोपान मामाचं लहान मामीबरोबर निळवंड्याला लग्न लागलं. 8 दिवसात मंगला अक्कीचं पण तारा अक्कीबरोबर एकाच मांडवात खांब्याला लग्न झालं. मंगल अक्कीला श्रीरामपूर जवळच्या धनगरवाडीला रखटे आणि तारा अक्कीला पिंपरीच्या दातीर घराण्यात दिलं. माझा हा पूर्ण उन्हाळा लग्नातच गेला होता. उन्हाळा संपल्यावर माझी शाळा सुरू झाली आणि मी दोडीला निघून आलो. इकडे मामाच्या घरामध्ये आता 2 सुनांचा वावर सुरू झाला होता. ताटाला ताट लागायला सुरुवात झाली होती, फक्त आवाज येत नव्हता. मी शाळकरी असल्यामुळे मला त्याची तीव्रता जाणवत नव्हती, पण कोणत्याही मुद्द्यावरनं घरी वाद झाला तरी ते वातावरण शांत होण्यासाठी कमीत कमी 8-10 दिवस निघून जायचे. अशावेळी कोणी एकमेकांबरोबर बोलत नसल्यानं सगळेजण मलाच कामं सांगायचे, मग मी कात्रीत सापडायचो. त्या दिवशी असंच कुठल्या तरी कारणावरनं अचानक जेवताना धमाशान सुरू झालं. माझं जेवण होऊन गेलेलं होतं, कारण संध्याकाळी 8च्या आसपास मी लवकर जेवण करून घ्यायचो. त्याप्रमाणे मी त्या दिवशी टोपल्यात पहिली भाकर पाडायचा उशीर, लगेच जेवण उरकून घेतलं. माझ्याबरोबर हिरा मावशी पण जेवायला बसली. ती माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी होती. किरकिरीमुळे तिच्या मनाला जास्त वेदना होत होत्या, पण मी तितका बारीक विचार न करता जेवत होतो. आमचं जेवण सुरू असताना वाद वाढत गेले आणि शेवटी सरू मामी, लहान मामी, आणि दादा जेवण न करता झोपी गेले. पोटात काही नसल्यामुळे जेवण न करता मला कधीही झोप लागली नाही. मग हे सगळे न जेवता कसे झोपणार याचा मी विचार करत होतो. पण हे सगळं माझ्या विचाराच्या शक्तीपलीकडचं होतं. कोणीही कोणाबरोबर अजिबात बोलत नव्हतं. बऱ्याच वेळानं मी दादाच्या अंथरुणात गाढ झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर रात्रीचं वातावरण अजिबात निवळलेलं नव्हतं. लहान मामीनं शेळ्यांखाली आणि अंगणात झाडलोट सुरू केली. सरू मामीनं चूल पेटवून पाण्याचं पातेलं ठेवलं. रात्रीच्या भांडणामुळे ची सकाळी चिडचिड सुरू झाली. दादानं ला परत एकदा खूप शिवीगाळ केली. भांडणाची दिशा आता मामी आणि यांच्यात न राहता दादा आणि यांच्याकडे फिरली. मग मी आणि मावशी त्यांच्या भांडणात पडलो आणि ते थोडं शांत झालं. मावशी नंतर बराच वेळ ओट्यावर रडत बसली. ती आज शाळेला येणार नाही याचा मला अंदाज आला होता. मी कधीच शाळा बुडवत नव्हतो, पण आज नेम चुकतो का काय या चिंतेत होतो मी. थोडा वेळ राहून मी दादाला म्हणालो, दादा काय करू शाळेचं. तेवढ्यात दादानं चूल पेटवली. रातच्या सगळ्या भाकरी कडक झाल्या, थांब जरा मी तुला भाकर करून देतो, असं म्हणत लगेच त्यांनी चुलीवर तवा ठेवला. भाकर थापायला लागला. दादा मुंबईला स्वतःच्या हातानं स्वयंपाक करायचा हे मला माहिती होतं. चुलीवर दादानं जाड्या भरड्या का होईना 2 बाजरीच्या भाकरी त्याच्या हातानं मला थापून दिल्या. मी भाकरीवर हिरव्या मिरचीची चटणी घेतली आणि पेंडकं बांधलं.
मांडणीतल्या प्लॅस्टिकच्या डब्यात आठवडाभरासाठी मामीनं हिरवी मिरची करून ठेवलेली असायची. मी लगेच शाळेत निघालो सुद्धा. थोडं पुढे गेल्यावर मला बी रडायला आलं. निघताना दादा शेळ्या सोडत होता तेव्हा त्याचे बी डोळे ओले झाले होते. मी मागं वळून बघितल्यावर दादा बराच लांब शेळ्या घेऊन गेला होता. मी शाळेकडे रवाना झालो. कालपासनं मला घरच्या भांडणामुळे अजिबात करमत नव्हतं. घरातून केव्हा बाहेर पडतो आणि सगळ्या मित्रांना हे सांगून माझं दुःख हलकं करतो असं झालं होतं मला. माझ्यापुढे 2 वर्ग असलेला रामधन हिरामावशीच्या वर्गात होता. 9 वाजायच्या सुमाराला मी खालून चारीनं पायी येतो हे बघितल्यानंतर तो लगेच पुढे मला रस्त्यात आडवा येत असे. तिथून पुढे आम्ही शाळेत जात असो. आपल्या कलहाचं इतरांपुढे प्रदर्शन नको हेही मी जाणून होतो, त्यामुळे मनाला आवर घालून वर्गात जाऊन बसलो. त्या दिवशी वर्गाचे तास कसे झाले हे सुद्धा मला कळलं नाही. माझं सगळं लक्ष घरी काही भानगडीत झाल्या नसतील ना याच विवंचनेत होतं. नंतर ते भांडण मिटवायला 2 दिवसांनी खांब्यावरनं नाना आणि अक्का येऊन गेले होते, पण त्यानं काही फरक पडला नव्हता. दादाचा स्वभाव तसा शांत होता, पण कधीकधी त्याचा राग अनावर झाल्यावर हातात येईल ती वस्तू घेऊन दादा धाक दाखवायचा. पण ती वस्तू त्यांनी कधीही कोणाच्या अंगावर चालवली किंवा मारली असं कधीच घडलं नाही. दादा जरी कुटुंब प्रमुख होता तरी बाजारहाट करणं, महत्त्वाचे निर्णय घेणं हे सगळं बच्या हातात होतं. उर्वरित बाकी घेणं देणं सारं सोपान मामाकडे सोपवून दररोज शेळ्या वळणं हेच आपलं एकमेव काम आहे हे दादानं मुंबईचं गोदीकाम सोडल्यापासून ठरवलेलं होतं. कोणाची 1 नको, कोणाची 2 नको. सकाळी 8च्या सुमाराला आपल्या शेळ्या जवळपासच्या 2-3 पडतांमध्ये किंवा चारीला सोडणं हे त्याचं काम. दुपारी आजूबाजूला कोणाच्या मेंढ्या चारणीला आल्या असतील तर तिथं मेंढके बाभळीचा डहाळा करायचे. दादा तिथं आपली दुपार घालवायचा. एकदा शेळ्या जोगल्या की टकटक नाही म्हणून दादा निश्चिंत असायचा. शेळ्या खपाट्या असल्या तर दादाला अजिबात करमत नसायचं. एक वेळ दादा स्वतः जेवणार नाही, पण शेळ्या चारल्याशिवाय त्याला करमत नाही. त्या दिवशी रविवार असल्यामुळे रविवारी दाढी डोकी करायच्या निमित्तानं दादा गावात गेला. सकाळी 10 नंतर शेळ्या सोडायला दादानी मला सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी शेळ्या सोडल्या होत्या. डफड्याचा साधू बाबा जवळच बाभळीचा डहाळा करत होता. मी माझ्या शेळ्याला चरायला तिथं घेऊन गेलो. बाभळीवरून बाबांना तोडलेल्या फांद्या मीच बाजूला ओढत होतो. बाभळीखाली सावलीत शेळ्या पाला खात होत्या. माझ्या फुली, व्हंडी आणि बांडी या शेळ्या साधूबाबाच्या शेळ्यांना धुसफूस करत होत्या हे साधूबाबाच्या लक्षात आलं. त्यांनी जवळच पडलेला एक ढेकळ घेतला, फुलीकडं भिरकावला. त्याला वाटलं शेळीच्या आजूबाजूला पडल, पण तो ढेकळ सरळ फुलीच्या पोटाच्या त्रिकोणी खोलगड भागावर जोरात लागला. क्षणार्धात ती खाली पडली, हातपाय खोडू लागली. इकडं कधीतरी मला दादानं आजी जबाबदारी देऊन माझ्या भरवशावर शेळ्या सोडल्या होत्या. फुली हातपाय खोडायला लागली. साधूबाबानं फुलीला पाणी पाज, अमुक कर, तमुक कर असं बरंच करून बघितलं पण काही उपयोग झाला नाही. शेवटी फुलीनं आमच्यासमोर तडफडत जीव सोडला. जीव जाणं हा प्रकार आयुष्यात मी पहिल्यांदा बघत होतो. या प्रकारामुळे माझं मन अजूनही कासावीस होतं. मामाची गरिबी असल्यानं बुडत्याचे पाय आणखी डोहात लोटणं अशी अघटित घटना माझ्याकडून झाली. फुलीचा जीव गेल्यानंतर मी गर्भगळीत झालो होतो. तेवढ्यात लांबून मला दादा माझ्याकडे येताना दिसला. मी त्याच्याकडे धावत पळत सुटलो. दादानी मला गावातून येताना पोंग्याचा पुडा, लेमन गोळ्या आणल्या होत्या. त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. आपल्या नातानं अर्धा दिवस शेळ्या वाळल्या याची शाबासकी म्हणून दादानं ध्यान करून मला तो खाऊ आणला होता. दादाच्या जवळ जाऊन मी रडत रडत त्याला सगळा किस्सा सांगितला. दादाने डोक्यालाच हात लावून घेतला. ढेकळ साधूबाबानं मारला आणि फुली मेली यामुळे दादाला राग बराच आला होता. पोंग्याचा पुडा, लेमनच्या गोळ्या तिथंच पडल्या होत्या. दादानं आत्तापर्यंत बरेच उन्हाळे पावसाळे पाहिले होते, पण आजपर्यंत किती बी राग आला तरी दादानं शेळीला एवढं कधी मारलं नव्हतं. मी खजील होऊन गेलो होतो. मला तोंड दाखवायला जागाच राहिली नव्हती, पण आता पर्याय नव्हता. दादानं आणि बाजूच्या वावरात असलेल्या म्हस्क्याच्या पोरानं मिळून फुलीला जवळच पुरलं. त्या मातीवर आजच्या डहाळ्यातल्या एक काठीचा फास ओढत आणून ठेवला. घरी आल्यावर छोटी करडं त्यांच्या आईची वाट बघत होती. त्यांना काय सांगणार आता? ती उड्या मारत होती. लांबूनच शेळ्या घरी येताना दिसल्या की ती करडं खूप उड्या मारायची, पण आज फुली तिकडंच धरणी मातेच्या उदरात निवांत झोपी गेली होती हे तिच्या बच्चांना काय माहिती. ते लहानगे इकडे म्या म्या करून खूप ओरडले आणि नंतर थकून झोपी गेले.
कार्डांची त्या दिवशी रात्रभर म्या म्या चालूच होती. परत त्यांनी कधी आईची वाट नाही बघितली. नंतर कधीतरी सिन्नरच्या बाजाराला दादानं त्यांना नेलं तेव्हा ते खूप ओरडत गेल्याचं आठवतंय. दुसऱ्या दिवशी साधू बाबा आणि बची बरीच हमरातुमरी झाली, पण काही उपयोग झाला नाही. मामाच्या घरची गरीब परिस्थिती माझ्या दररोज डोळ्यासमोर येत होती. हे सगळे वातावरणात कधी थंड तर कधी गरम तर कधी शांत असं असल्यामुळे माझी बी तिथं आता रोजच घालमेल व्हायला लागली होती. माझी 6वी सुरू होऊन बरेच दिवस झाले होते. आमचा शाळेचा वर्ग नेहमीप्रमाणे सुरू होता. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, विविध स्पर्धा याबाबत मुलांना काही निरोप द्यायचा असेल तर प्रत्येक वर्गात जाऊन शाळेचा शिपाई निरोप लिहिलेली ती सूचना वही फिरवायचा. लिहिलेल्या सूचनेखाली मुख्याध्यापकांची सही असायची. त्या दिवशी दुपारी 4 वाजता अशीच एक सूचना शाळेचे शिपाई शांताराम सांगळे वर्गात घेऊन आले. इंग्रजीच्या कुटे सरांनी मराठीतनं सूचना सविस्तर वाचली. आज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये हस्ताक्षर स्पर्धा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर सहाणे सरांकडे आपली नाव नोंदणी करून सहभाग नोंदवावा. सहाणे सर हे मराठी शिकवायचे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, आपला विद्यार्थी सर्व पातळीवर यशस्वी व्हावा यासाठी प्रत्येक विषयाचे शिक्षक त्यांची ताकद पणाला लावून काम करत होते. शाळेला पूर्ण मान्यता नसूनही असे शाळाबाह्य उपक्रम राबवणं म्हणजे शिक्षण जिवंत ठेवून विद्यार्थ्यांना ऊर्जा देण्याचं महान कार्य माझे हे सगळे वंदनीय गुरु करायचे. मी इयत्ता 6वी क मध्ये शिकत होतो. माझं हस्ताक्षर बऱ्यापैकी असूनही मी कधी इतरांबरोबर तुलना केली नव्हती. त्यामुळे आज आपण या आखाड्यामध्ये उतरून आपली क्षमता चाचपण्याचा केविलवाणा प्रयत्न करून बघण्याचं मी धारिष्ट्य करायचं ठरवलं. आज माझं सगळं लक्ष शाळेची घंटा कधी होते याकडे लागलं होतं. एकदाची घंटा वाजली, वंदे मातरम झालं आणि मी 10वीच्या वर्गात जाऊन बसलो. तिथे सगळ्यात कमी इयत्तेतले मी, विठ्ठल वाघ, विजू आव्हाड आमच्या वर्गातला बाळा होतो. बाकी पुढच्या इयत्तेतले राजाराम नारायण चव्हाण, दत्तू शेळके, नवनाथ सांगळे होते. 5वी ते 10वी अशा एकाच गटात परीक्षा होईल असं सहाणे सरांनी जाहीर केलं. बाकीचे बरेच उपस्थित मला आठवत नाहीत, पण स्पर्धा सुरू होण्याअगोदर सरांनी स्पर्धकांची यादी केली आणि एका आखलेल्या तावामधलं एक एक पान प्रत्येकाला दिलं. स्पर्धा कशी घेणार हे त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं. कागदाच्या उजव्या कोपऱ्यात आपलं नाव आणि इयत्ता लिहिण्याची सूचना केली. ही परीक्षा आज असती तर त्यावर संपर्क क्रमांक लिहिणंही बंधनकारक झालं असतं. सगळे तयार असल्याची सरांनी खात्री केली आणि 11वीच्या मराठीच्या पुस्तकातला एक पॅरेग्राफ ते सांगायला लागले. सांगता सांगता आम्ही सगळ्यांनी ते कागदावर लिहायचं होतं. वाक्य, अक्षरं, वळणदारपणा, शुद्धलेखन या गोष्टींची खाडाखोड न करता काळजी घेण्यासही त्यांनी सांगितलं. 20 ते 25 ओळींचा तो परिच्छेद लिहून आम्ही शेवटचा पूर्णविराम दिला. कमी इयत्तेतला असल्यानं माझी स्पर्धा कोणाबरोबर नव्हती आणि इतरांनीही मला गिनतीतच धरलं नव्हतं. त्यामुळे काळा केलेला कागद जसा आला तसा सरांच्या हवाली करून मी घराच्या दिशेनं कूच केली. सोपान मामा त्याचं हमाली काम सांभाळून माझ्या शाळेकडे लक्ष देत होता. तेव्हा घरात तोच थोडा शिकलेला. माझी शाळा सुरूच होती. आठवड्यानंतर मी रोजच्यासारखा त्या दिवशी शाळेत येऊन पोचलो. तिथं नेमानं सकाळी 11 वाजता प्रार्थना व्हायची. आम्ही सर्वजण पटांगणामध्ये उंचीनुसार उभे राहायचो. आमच्या डाव्या बाजूला 5वीचे 3 वर्ग आणि नंतर 4थ्या रांगेत आमचा 6वीचा वर्ग असायचा. प्रार्थनेच्या वेळी पटांगणामध्ये कोणीही गैरवर्तन करत नसे, कारण कोराळकर सरांची शिस्त जबरदस्त होती. हाडापेरानं ते बेताचे असले तरीही कोणी चुकलं तर त्यांच्यापेक्षा उंच असलेल्या मुलाला ते उडी मारून त्याच्या मुस्कटात मारायची अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे शक्यतो कोणी त्यांच्या नादाला लागत नसे. त्या दिवशी शाळेची प्रार्थना, प्रतिज्ञा आणि जनगणमन झाल्यावर एक साथ बैठेंगे बैठ जाओ अशी सूचना कोराळकर सरांनी दिली आणि सहाणे सरांनी माईकचा ताबा घेतला. काही दिवसापूर्वी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली होती. त्याचा निकाल मी आत्ता जाहीर करणार आहे असं त्यांनी सांगितलं. स्पर्धेत सहभागी असल्यानं मला निकालाची उत्कंठा लागली. सहाणे सरांनी निकाल वाचन सुरू केलं. 5वी ते 10वीपर्यंत पहिले 3 क्रमांक त्यांनी काढले होते. परीक्षक तेच होते.
शाळेच्या इतर कुठल्याही स्पर्धेमध्ये 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे 2 गट असायचे, पण ह्या स्पर्धेमध्ये शहाणे सरांनी 5वी ते 10वी हा एकच गट केला होता. मी 6वीत असल्यामुळं पहिल्या 3 क्रमांकात येणं अशक्य होतं. त्यामुळं आता बक्षीस घेणारे कोण आहेत त्यांची नावं ऐकून टाळा वाजवण्यासाठी मी सज्ज झालो. क्रमांक 3 नंतर 2 नंतर सगळ्यात शेवटी क्रमांक 1 अशी उलट्या क्रमानं सर नावं जाहीर करायला लागले. त्याप्रमाणे प्रत्येकानं स्टेजवर येऊन हेडमास्तर श्री वाकचौरे सरांच्या हस्ते आपलं बक्षीस घेऊन जावं अशी सूचना सरांनी दिली. त्याप्रमाणे क्रमांक 3 त्यानंतर क्रमांक 2च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. क्रमांक 3 हा इयत्ता 10वीतला आणि क्रमांक 2 हा इयत्ता 8वीतला विद्यार्थी होता. त्यानंतर क्रमांक 1साठी निवड झालेला विद्यार्थी असं म्हणून शहाणे सरांच्या तोंडून कुमार निवृत्ती सयाजी जोरी हे नाव सगळ्यांच्या कानावर पडलं. माझ्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता. मी पुढे स्टेजकडे चाललो होतो. स्पर्धा 5वी ते 10वीची होती. मी 6वीत शिकत असल्यानं मला बक्षीस मिळेल का नाही याची खात्री नव्हती. मिळालं तर 3रं किंवा उत्तेजनार्थ मिळेल असं क्षणभर वाटून गेलं होतं. पण निश्चितच मी मन लावून केलेली मेहनत आज फळाला आली. स्पर्धेच्या दिवशी सरांनी लिहिण्यासाठी दिलेला कागद आणि पेन याकडे माझी अचूक नजर, तर त्यांच्या आवाजाकडे परिपूर्ण लक्ष देऊन मी मोत्यासारखी अक्षरं त्या कागदावर लिहिण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्या वाळूच्या पटांगणावरनं स्टेजकडे जाताना इतर पारितोषिक विजेत्यांच्या मानानं खूपच लहान असल्यानं मी बक्षीस घेऊन परत जागेवर बसेपर्यंत सर्व मुलं मुली टाळ्या वाजवत होते. मला खूप रोमहर्षित झाल्यासारखं वाटलं होतं. बक्षीस म्हणून छोट्या खोक्यात एक छानसा शाई पेन वाकचौरे सरांनी त्यांच्या हातानं मला देऊन सन्मानित केलेलं होतं. त्या पेनामुळे मी पुढे आणखीन वळणदार आणि शुद्ध अक्षरलेखन करायला लागलो. त्या दिवशी वर्गात आल्यानंतर वर्गशिक्षक कानडे सरांनी हजेरी घेतल्यानंतर मला पुढे बोलवून वर्गात माझं अभिनंदन केलं होतं हे मला अजूनही आठवतं. सर्वांनी माझ्यासाठी पुन्हा टाळ्या वाजवल्या, माझा सन्मान वाढवला. मी ते बक्षीस पटकून भल्यानं नमवलं होतं. त्यामुळे माझ्या 6वी क या वर्गाची मान अभिमानानं उंचावली होती. भविष्यामध्ये बरीच पारितोषिकं मिळवण्याचा योग आला, पण माझ्या जीवनात मिळालेलं हे पहिलं बक्षीस असल्यानं माझ्या स्मृतिपटलावर त्यांनी कायमचं घर केलेलं आहे. दिवसभर शाळा कशी पूर्ण झाली आणि मी घरी कधी गेलो याचा मला आनंदानं थांगपत्ताही लागला नाही. मी जेव्हा शाळेतनं संध्याकाळी घरी आलो तेव्हा दादा घराजवळ चारीला शेळ्या चाळत होता. हप्त्यातून 2-3 वेळा तो मला गावातून येताना तंबाखूची पुडी आणायला सांगायचा आणि ती घरी गेल्या गेल्या मी त्याच्या हातात टेकवायचो. मी माझं दप्तर तसंच बगलात अडकवलं होतं. ते घरी खुंटीला न अडकवता तसाच दादाकडे गेलो. मिळालेल्या बक्षिसाचा खोकं त्याच्या हातात देत म्हणालो, दादा आज मला बक्षीस मिळाला बरं का हा पेन. बराच वेळ दादा त्या पेनाकडे बघत होता. दादा जरी अडाणी होता तरी 30-35 वर्ष त्यांनी मुंबईला काम केलं होतं. सगळी दुनिया बघून बसला होता तो. त्याला त्या पेनाचं मोल पाहता क्षणी कळून चुकलं होतं. मला त्यांनी जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला, पहिल्या नंबर न कोण आलं रे. मला बक्षीस मिळालं यात दादा समाधानी होता. आपल्या नाताचा थोडाफार खालचा नंबर असेल असा अंदाज करून त्यांनी मला भोळ्या भावनेनं विचारलं होतं आणि दादा माझाच आला पहिला नंबर चांगलं अक्षर लिहिण्यात असं मी म्हटल्यावर बराच वेळ माझ्या डोक्यावरनं तो हात फिरत होता. त्या पेनाकडे बघत दादा मला सांगायला लागला, अरे लय पुढं नेन तुला यो पेन, फक्त शाळा लावून धर चांगली शेवट पहोत. मी मुडका हलवत त्याला होकार दिला. एक अडाणी माणूस मला उज्ज्वल भविष्यासाठी अनंत आशीर्वाद देत होता यात मी समाधानी होतो. आईबापापासून लांब राहून मी चांगली शाळा शिकतोय याची त्या दिवशी दादाला मोठी पावती मिळाली होती. नंतर बराच वेळ तो विचार करत बसला होता. या आनंदानं त्याला थोडंसं गहिवरून आल्यासारखं झालं. जा घरी, मी आलो शेळ्या घेऊन. दप्तर अडकव खोटीला, भूक लागली असेल ते जेवून घे, टॉपल्यात तुला सर्व मामीनं भाकरी ठेवली असं तो म्हणाला तेव्हा माझंही अंग शहारून गेलं होतं. घराकडे येऊन मी माझ्या रोजच्या ठिकाणी खुंटीला दप्तर अडकवलं. दादा तेवढ्या शेळ्या घेऊन आला. आम्ही दोघं शेळ्या बांधायला लागलो. बक्षिसाच्या आनंदात माझी त्या दिवशी भूकच पळून गेली होती. अक्का आणि नानांना ही बातमी मी कधी सांगेन असं मला झालं होतं, पण ते लांब असल्यामुळे माझा इलाज खुंटला होता. रात्री बाहेर ओट्यावर दादाबरोबर अंथरुणात झोपल्यावरही आकाशात चांदण्या बघताना त्या पेनाचं अतुलनीय बक्षीस आणि त्याची आठवण यातच रमून मी झोपी गेलो होतो.
श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार. पण हो, तुम्ही जर अजून साहित्य पंढरी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. एवढी एकच विनंती करतो आणि थांबतो.